हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपलं लाईफ म्हणजे हे फुल्ली फिल्ड विथ प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस आहे का नाही? तुम्ही म्हणता हो काय हो, किती एक झालं की एक पाठीमागे लागते. बघा, आज तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे. किती तुमचे प्रॉब्लेम्स असू देत, आपण ते असे सॉल्व्ह करू. हे सॉल्व्ह करायचे ते काय करायचं? पहिला, आपण देवाला आपल्याला मनुष्य जन्म दिल्याबद्दल थँक्स म्हणायचं आणि आम्हाला हे मनुष्यत्वापासून देवत्वाकडे जायची वाट दाखव किंवा वाट सुचव म्हणून त्याला प्रे करायचं. देवत्वाकडे म्हणजे काय? लोकांनी आपल्याकडे बघून चांगलं झालं, थँक्यू, आम्हाला हे मदत केला, ते म्हणजे आपण माणूसच देव असतो. आपले चांगले गुण असले की आपणच देव असतो. त्यामुळे आपण हे आपल्याला माणसाचा जन्म तर देवानं दिलेला आहे, हेतनं आपण देवत्वाकडे जायचं. आता गौतम बुद्ध बघा, तो जन्माला आला कसा? माणूस म्हणून जन्माला आला, पण तो कुठे गेला? देवत्वाकडे गेला. असं आपल्याला मनुष्याचा जन्म दिलेला आहे, पण देवा मला देवत्वाकडे जायला जरा सपोर्ट कर. मी काम करत जाईन, कर्म मी करत जाईन, तुझं मला ब्लेसिंग्स पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. म्हणून देवाकडे पहिली गोष्ट म्हणजे आपण मागणी करायची. आता बुद्धाचं नाव आलं म्हणताना मला एक बुद्धाची गोष्ट हे संदर्भात आठवली, ती सांगते. एकदा गौतम बुद्ध आला आणि त्याचे शिष्य सगळे त्याच्याबरोबर बसले होते. बुद्धाने येताना काय केलं? एक सिल्कचं कापड घेऊन आला आणि त्याला गाठी मारल्या, भरपूर गाठी मारल्या. आणि या गाठी घातल्यामुळे त्यानं आपल्या शिष्यांना विचारला, हे कापडात काही बदल झालेला आहे का? एक शिष्य म्हणाला, नाही, कापड तरी कापडाचे आहे, आता त्याला गाठी मारल्या तेवढंच. आणि एक म्हणाला, हे नीट आपण ऑब्झर्व केलं तर हे कापड होतं, पण आता ह्या कापडाला गाठी पडलेल्या आहेत, ते आपण काय करायला पाहिजे? त्या गाठी सोडवायला पाहिजे. आणि आपण तो सोडवायला गेला की काय झालं? त्या गाठी आणि टाईट होत गेल्या. ते आपण काय करायला पाहिजे? आपण उलट दिशेनं जायला पाहिजे. ती गाठ घातलेली कशी आहे तर बघून आपण रिव्हर्स जाऊन आपण ती गाठ सोडवायला पाहिजे. तसं बुद्ध म्हणाला, राईट, असंच आपलं जीवन पण आहे. आपण जीवनात खूप गाठी घातलेल्या आहेत, कळत न कळत, आणि त्या गाठी आपण सोडवायला शिकायला पाहिजे. हे गाठीत काय असते? दुःख आहे, राग आहे, लेझीनेस, आलस्य आहे, इगो आहे, अहंकार, हे सगळ्याच्या आपण जीवनात गाठी घातलेल्या आहेत. आणि काही वेळेला त्या गाठी आपण आणि घट्ट करत जातो. त्याच्याऐवजी आपण काय करायला पाहिजे? आपण मुळाशी जायचं आणि ती गाठ सोडवायचं प्रयत्न करायचा. आणि कित्येक वेळा काय होते माहितीये का? आपण प्रॉब्लेम म्हणतो, दुःख म्हणतो, हे आपणच ओढून घेतलेलं आहे. आता काल परवाची गोष्ट सांगते. मला एक काकू भेटल्या होत्या. त्या म्हणाल्या, अहो ताई, तुम्ही काय सगळं आनंदी राहायचं म्हणता. कसं काय आनंदी राहू? त्यांच्या घरात सगळं काय आहे, नवरा बायको दोघंच आहेत, एकुलती एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे,
ती पुण्याला आहे, बँकेत नोकरी करते, नवरा चांगले कामात आहे, सर्व काही आहे. हा, मी म्हटलं का हो काकू, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मला तर काही दिसत नाहीये. तसं त्या म्हणाल्या, अहो काय सांगू तुम्हाला, माझे मुलीचं आणि तिचे सासूचं अगदी छोट्या छोट्या गोष्टींना रोज भांडणं होत असते. माझ्या डोक्याला तोच एक ताप झालेला आहे बघा. त्याच्यामुळे मला फार असं कसं मी आनंदी राहूच शकत नाहीये. तसं मी म्हटलं, काकू तुमची मुलगी आहे 28 वर्षाची, ती एका नॅशनलाइज्ड बँकेत म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करतीये. 28 वर्षाची आहे, नोकरी करतीये, शहाणी आहे. तिच्या प्रॉब्लेम्स ती सोडवेल का नाही? हे तुम्ही घेऊन डोक्याला ताप करून काय उपयोग? तुम्ही कशाला आणि ते त्रास करून घेता आणि तिला पण त्रास देता. 5 मिनिटं त्या गप्पा बसल्या बरं का. मग मला म्हणत, ताई तुम्ही म्हणता तर बरोबर आहे. माझी मुलगी पण मला तर म्हणते, आई कशाला काय हे डोक्याला लावून घेतीस? तू माझ्याशी भांडत नव्हतीस मी माहेरी असताना, घरी असताना, लग्नाच्या आधी. आमचं पण छोटं मोठं होतं, लगेच आम्ही विसरून जातो. त्याचा अजूनही तुझ्या डोक्यात तोच विचार आहे. बघा, म्हणजे ही गाठ कोण मारून घेतलेली होती? त्या काकूने स्वतः दुखाची गाठ मारून घेतलेली होती. ती मारून घ्यायचं काही कारण होतं का? नाहीये. त्यामुळे मला काय म्हणायचं आहे, या सगळ्या गाठी आपणच मारतो आयुष्यात, आणि ह्या गाठी सोडवायच्या ते आपण त्याचे मुळाशी जायला पाहिजे. मूळ कारण काय? आता एखादा म्हणेल, ओ मला कायम पैशाची तंगी असते, पैसाच पुरत नाही, हे त्याचा प्रॉब्लेम. मुळाशी जावा, का पुरत नाही? त्याचा पगार किती आहे? एवढा आहे. मग तर कुठे कुठे जाते, नको तिथे काही खर्च होतो का? महिन्याला ठराविक अमाऊंट तरी अगदी इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवलेला आहे का? नाहीये. मग ही कोणाची चूक आहे हो? म्हणजे आपणच गाठी मारून घेतो. मग आपल्या गाठी आपणच सोडवायला पाहिजे का नाही? त्यामुळे आपले हे सगळे प्रॉब्लेम्स असतील, चॅलेंजेस असतील, ह्या एक प्रकारच्या गाठी आहेत. आणि कोण घातलेले आहेत? आपल्या आपण घालून घेतलेले आहेत. कधी कधी इगो असतो. तो मला असं म्हणाला, नाही मी आता त्याच्याशी बोलणारच नाही. बोलणार नाही म्हणायचं, आणि मनाला तुम्हाला आठवण होतीये त्यानं तुम्हाला केलेले मदतीचे कामाची, काही तुमच्यावर प्रेमानं वागलेल्या कामाचं तुम्हाला आठवण येते. तुम्हाला वाटते कित्येक वेळेला हो आपलं चुकते, तरी तुम्ही लगेच फोन उचलून त्याला फोन करून मन मोकळं करायला तयार होत नाही. तुम्हाला मनात हे खात असते आपलं चुकलं म्हणून. म्हणजे ही गाठ कोण मारून घेतलीये? तुम्हीच मारून घेतलीये ना. मग फोन उचला, बोला, हॅलो हाय म्हणा, काय चुकला असला की चुकला माफ कर म्हणा. तुमचं चुकलं असलं तरी स्वतःला पण माफ करा, दुसऱ्याला पण माफ करा. अहो, एवढं आयुष्य खूप सुखी आहे, खूप आनंदी आहे. आपण व्यवस्थितपणे जगू शकतो. तरी आपण तो कॉम्प्लेक्स बनवतो. मी सांगितल्यासारखं गाठी घालतो आयुष्यात आणि कॉम्प्लेक्स बनवतो. त्यामुळे आपण घातलेल्या गाठी आहेत ह्या गाठी सोडवायला पाहिजे. ते आपण मुळापाशी जायचं. काय कारण आहे बघायचं, तर कारण सॉल्व्ह करायचं. सपोज वजन वाढले, हे प्रॉब्लेम आहे. माझं वजन वाढले, ते कशामुळे वाढले? माझे डाएटचं मी बघायचं, व्यवस्थित बघते का, ते काही कमी जास्त करायला पाहिजे का हे बघा. मी व्यायाम करते का, माझं चालणं बिळणं किती आहे, किंवा कुठलाही व्यायाम मी करते तर रेग्युलरली करते का, कुठे मी कमी पडते, हे सगळं बघा ना.
हे सगळं बघितलं का नाही, मुळात तिथे काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सापडेल. एक ते आपण तेलकट बाहेरचं जंक फूड आवडते म्हणून खातो, आणि दुसरं व्यायाम करत नाहीये. त्यामुळे आपली चूक कुठे आहे, ही गाठ कोण मारून घेतलेली? आपल्या आपण. मग सोडवायची कोण? आपल्या आपण. ते आपण आपले प्रॉब्लेम्स आपणच सोडवायला पाहिजे. ह्या आपण मारलेल्या गाठी आहेत, आपणच सोडवणं आपलं कर्तव्य आहे. अच्छा, हॅव ए गुड डे.